डेट ऑफ बर्थ ज्यांनी त्यांनी आपापली इन्सर्ट करून घ्यावी. डेट रिलेटेड फंक्शन पैकी एक फंक्शन जे आपल्याला फंक्शनच्या डायलॉग बॉक्समध्ये सापडणार नाही ते आहे डेट डिफरन्स. काही लोक चुकून ह्याला डेटेड इफ म्हणतात. हे डेटेड इफ नाही, डेट डिफरन्स आहे. डेट डिफरन्स मध्ये आपल्याला 3 पॅरामीटर द्यायला लागतात, म्हणजे 3 घटक द्यावे लागतात. पहिला घटक आहे कोणती तारीख, त्यासाठी मी B2 निवडलं. कॉमा देऊन दुसरा घटक आहे कधीपासून, म्हणजे गणना करायची, तर आजपासून, टुडे हे फंक्शन आहे. त्यानंतर कॉमा देऊन अजून तिसरा पॅरामीटर आपल्याला की कोणत्या फॉर्मॅटमध्ये दाखवायची. वायचा अर्थ इयर्स फॉर्मॅटमध्ये दाखवायची मला. मग मी एंटर करतो, बघा काय होतं. हाच फॉर्म्युला वायच्या ऐवजी YM वापरून इकडे द्यायचं आहे आपल्याला. YM म्हणजे महिने आणि डेज साठी MD वापरायचंय. बघा आता काय दिसतंय आपल्याला. या विशिष्ट डेट ऑफ बर्थ पासून किती महिने, किती दिवस, किती वर्ष आज झालेली आहेत. तर हा फॉर्म्युला ट्राय करून बघा, जे मंडळी प्रॅक्टिकल करत असतील त्यांनी हे फंक्शन ट्राय करून बघावं. सर एक विचारायचं होतं. हा बोला. आपण टुडेचं जे पॅरामीटर दिलंय त्याच्या समोर ब्रॅकेट दिलंय का, लाल याच्यामध्ये दिसतंय हा, ते? ओपन आणि क्लोज ब्रॅकेट दिलंय. हा, ओपन आणि क्लोज ब्रॅकेट आणि कॉमा. ओके सर, ओके. इयर साठी Y आहे, मंथ साठी YM आहे आणि डेज साठी MD आहे. हॅलो मुकुंद सर, एक प्रश्न विचारू? हा बोला. सर, टुडेच्या ऐवजी आपल्याला एखाद्या स्पेसिफिक डेटला सुद्धा हे काढता येईल ना? ते काय करायचं, त्या टुडेच्या ऐवजी तुम्ही समजा एका रिकाम्या सेलमध्ये आजची डेट घातली. एक तारीख सांगा मला, समजा 7/3/1980 घातली. आता आपल्याला इथे टुडेच्या ऐवजी तो पॅरामीटर द्यायचा आहे, तो सेल द्यायचा आहे. येतं लक्षात? आता 80ला 7/3/80ला हा माणूस 18 वर्ष 0 महिने आणि 0 दिवस त्याची डेट ऑफ बर्थ हे होतं, त्याचं वय होतं. आलं लक्षात? याचा उपयोग तुम्ही अमुक ठिकाणी करू शकता. अमुक एका तारखेला या स्टुडंटचं वय काय आहे, म्हणजे तो काय ऍडमिशनच्या वेळी बघता ना, 6 वर्ष पूर्ण आहे का, 4 वर्ष पूर्ण आहे का वगैरे. लक्षात आलं? येस सर. ओके, झालं असेल तर पुढे जाऊया. आता डेट ऑफ रिटायरमेंट जी आहे ती एंड ऑफ मंथ नावाचं फंक्शन आहे. सकाळी आपण डायलॉग बॉक्स मधून वापरत होतो, आता मी डायरेक्ट टाईप करतो इथे एंड ऑफ मंथ. या तारखेपासून 696 ब्रॅकेट दिला, एंटर मारलं. हे जे दिसतं ते तारखेच्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला हवंय. मग ही फॉर्मॅट इकडनं फॉर्मॅट पेंटरच्या साह्याने कॉपी केली. मग बघा 31/3/20 रोजी हा माणूस 58 वर्ष म्हणजे रिटायर झाला 58 वर्षाच्या हिशोबाने. 696ला 12ने भागून बघा काय उत्तर येतं ते कळेल.
प्रॅक्टिकल झाल्यावर मला सांगा, मग पुढे जातो मी. झालं असेल तर पुढे जातो. झालंय का सांगा मला. झाला असेल तर रिप्लाय द्या तसा, म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल. मुकुंद सरांना रिप्लायचा वेट करतात. सर इक्वल टू एंड ऑफ Put मंथ करताय इन का? सर इक्वल टू एंड ऑफ मंथ इन ब्रॅकेट B2 पॅरामीटर दिले आपण आणि नंतर 696. हा सर ही 696 कन्सेप्ट नाही कळाली. 696 भागिले 12 करून बघा. 696 भागिले 12. अठ्ठावन्न वर्ष. मग तिथे जे आहे तो पॅरामीटर कॉमाच्या नंतरचा जो पॅरामीटर एक्सेल मागतं तो आहे नंबर ऑफ मंथ्स. मग नंबर ऑफ मंथ्स आपण 696 दिले, याचा अर्थ 58 वर्ष. आता तुम्हाला जर 60 पाहिजे असेल तर इकडे 720 दिलं पाहिजे. बरोबर आहे. ओके सर, हो बरोबर. हे बघा 720 जर दिलं तर हा माणूस अजून 1.5 वर्षांनी रिटायर होईल. हो सर बरोबर. ओके. आता आपण यातला सब टोटल, सॉर्टिंग, फिल्टरिंग आणि पिवट टेबल हे गोष्टी बघू. समोर जे दिसतंय आपल्याला तो काही प्रकारचा डेटा आहे. आता हा जो टॉपिक आहे हा पूर्णपणे टेक्स्टवर आहे. याच्यात कुठेही कॅल्क्युलेशन नाहीये किंवा फंक्शन नाहीये किंवा काही नाहीये. आणि आपल्याला जे करायचंय ते सगळं मेनू बार मधून, रिबन मधून करायचंय. कुठल्याही प्रकारे आपल्याला फॉर्म्युला किंवा फंक्शन वापरायची आवश्यकता इथं पडणार नाही. फक्त आपल्याला फीचर लक्षात घेतली पाहिजे की कुठं काय आहे आणि त्यासाठी आपल्याला काय क्लिक केलं पाहिजे. तर हे जे डेटा समोर दिसतोय तो एक सॅम्पल डेटा आहे, ज्याच्यामध्ये राज्य आणि त्या राज्यामधले NGOज अशी ती यादी आहे आणि तो डेटा माझ्याकडे उपलब्ध आहे. आता या डेटावर आपल्याला 4-5 वेगवेगळ्या प्रकारच्या प्रक्रिया करायच्यात. सगळ्यात पहिलं बघायचंय की हा डेटा सॉर्ट कसा करता येईल. सॉर्टचा अर्थ क्रमवार लावून घेणं असा आहे आणि मला ज्या क्रमाने पाहिजे त्या क्रमाने लावता येतो डेटा. त्या कॉलम, तशा प्रकारचा कॉलम माझ्या डेटामध्ये असला पाहिजे. मग त्यासाठी ऑप्शन काय आहे, होम रिबनवर जर गेलात, होम टॅबवर जर गेलात तर त्यातल्या रिबनवर इथे सॉर्ट आणि फिल्टर नावाचं बटन दिसतं. त्याच्यावर क्लिक केल्यावर कस्टम सॉर्ट नावाचा एक डायलॉग बॉक्स ओपन करता येतो आपल्याला. आता या इथे मला स्टेट वाईज सॉर्ट करायचं आहे ते. मग या स्टेट ड्रॉपडाऊन केलं, मी स्टेट घेतलं इथे, ओके केलं. आता हे स्टेट वाईज सगळे सॉर्ट झाले. मल्टिपल सॉर्टिंग पण करता येतं, ते आपण पुढच्या शीट मध्ये बघूया. आता आपल्याला काय करायचंय, या स्टेट नुसार त्याची काउंट काढायची, त्याचं सब टोटल काढायची. मग त्यासाठी आपल्याला डेटा टॅबवर जायला लागेल. डेटा टॅबवर गेलो, क्लिक केलं, सब टोटल नावाचं एक बटन दिसतं इथे. सब टोटलवर क्लिक केलं आणि हा जो डायलॉग बॉक्स आहे इथे जरा काळजीपूर्वक बघा काय आहे ते. मला प्रत्येक स्टेटच्या चेंज मध्ये काउंट करायचं आहे आणि जी काही सब टोटल असेल ती स्टेट या हेडिंगच्या खाली दाखवायची आणि त्यानंतर ओके करतो मी. बघा काय होतंय ते, प्रत्येक स्टेटचा काउंट
त्या स्टेटच्या खाली आलेला दिसतोय. हे बघा, सब टोटल जर काढायची असेल तर सगळ्यात पहिलं आपल्याला पायरी काय काढावी लागते, तर तो डेटा त्या विशिष्ट क्रमाने सॉर्ट करून घ्यावा लागतो आणि मगच आपल्याला सब टोटल काढणं शक्य होतं. आता हीच गोष्ट इथं स्कूलच्या टॅबला लावून बघूया, स्कूलच्या शीटला लावून बघूया. इथे स्कूल नावाची शीट आहे, त्याच्यामध्ये आपल्याला डिस्ट्रिक्ट वाईज आणि ब्लॉक वाईज असे 2 प्रकारे सब टोटल काढता येतील का बघूया. सब टोटल काढण्यापूर्वी अगोदर मला हा डिस्ट्रिक्ट वाईज सॉर्ट करून घ्यायला पाहिजे. फिल्टरवर गेलो, कस्टम सॉर्टवर गेलो, पहिली लेवल घेतली डिस्ट्रिक्टची, त्यानंतर ऍड केली लेवल आणि दुसरी लेवल ब्लॉकची घेतली. ओके केलं. आता बघा, सगळं बीड एका खाली एक आलेलं आहे, सगळं अंबेजोगाई, सगळं गेवराई, सगळं केज, सगळं लिंबा गणेश असं एका खाली एक आलेलं आहे. आता मी 2 वेगळ्या पद्धतीने सब टोटल काढतो. याची डेटावर जातो, सब टोटलवर क्लिक करतो, पहिली टोटल काढतो डिस्ट्रिक्ट नुसार, इथे घेतो डिस्ट्रिक्ट, इथे पण घेतो डिस्ट्रिक्ट आणि त्याला ओके करतो. त्यानंतर पुन्हा एकदा सब टोटलवर क्लिक करतो, इथे घेतो ब्लॉक, इथे पण घेतो ब्लॉक आणि रिप्लेस करंट समरी काढून टाकतो. बघा आता काय मिळतंय आपल्याला. इथे मिळाला गेवराईचा काउंट, इथे मिळाला अंबेजोगाईचा काउंट, इथे मिळाला केजचा काउंट वगैरे, आणि टोटल बीडचा काउंट आपल्याला या इथे मिळालाय. अशा प्रकारे आपण सब टोटलच्या माध्यमातून कुठल्याही गोष्टीची सब टोटल काउंट असेल, सम असेल, ऍव्हरेज असेल, पर्सेंटेज असेल, हे सगळं एका क्षणात काढू शकतो. हाच न्याय जर कॅन्डिडेटला लावायचा ठरवला, अगोदर आपण मल्टिपल लेवलनी सॉर्टिंग करून बघू. याला होमला गेलो, सॉर्ट आणि फिल्टरला गेलो, कस्टम सॉर्ट केलं, आधी कॅटेगरी नुसार सॉर्ट केलं, मग क्वालिफिकेशन नुसार सॉर्ट केलं आणि मग युनिव्हर्सिटी नुसार सॉर्ट केलं. बघूया, हे बघा सगळं युनिव्हर्सिटी आणि हे याच्या वाईज क्वालिफिकेशन वाईज एका क्षणात सॉर्टिंग झालेलं दिसतंय आपल्याला. मग आता आपण काय करूया, कॅटेगरी वाईज टोटल काढूया यांची. अगोदर डेटा मध्ये गेलं पाहिजे, सब टोटल मध्ये गेलं पाहिजे. आधी घेतो कॅटेगरी, इथे पण घेतो कॅटेगरी आणि करतो ओके. आता ह्या कॅटेगरी वाईज टोटल आलेत. हे सगळं अशा पद्धतीने आपल्याला करता येतं. आता आपल्याकडे जर सॅम्पल डेटा असेल तर या सब टोटलच्या प्रॅक्टिकलला मी 5 मिनिटं देतो, करून पहा कोणत्या प्रकारचा असेल तर. हे प्रॅक्टिकली केल्याशिवाय कळणार नाही, नुसतं स्क्रीनवर बघून समजणार नाही. एकदा करून पहा प्रॅक्टिकली. आपण ही सॅम्पल फाईल दिली बघा, काल व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती शेअर केलेली आहे, तर ती तुम्ही ओपन करू शकतायत. सब टोटल करून पहा त्या सॅम्पल फाईल मधल्या डेटावर, मग आपण पुढे जाऊया.
हॅलो सर. हा बोला. सर प्लीज परत एकदा सांगा कसं करायचं. सगळ्यात पहिले सॉर्ट करा. होम टॅब वर जाऊन होम टॅब वर बघा सॉर्ट आहे का. कस्टम सॉर्ट मध्ये आपल्याला जो कॉलम सब टोटलला हवा आहे त्यानुसार सॉर्ट करा आणि मग डेटा टॅब मध्ये जा. तिथे सब टोटल नावाचा बटन दिसेल. कस्टम सॉर्ट आहे सर. हो. हा, कस्टम सॉर्ट वर क्लिक करा आणि तुमच्या जो कॉलम आहे त्या कॉलम नुसार सॉर्ट करा. त्याच्यावर क्लिक करायचं. सॉर्ट बाय व्हॅल्यूज A to Z असं आहे सर. हा, नेम ऑफ स्कूल, सॉर्ट बाय ब्लॉक, मध्ये त्या डिस्ट्रिक्ट. कॉलमचं नाव घ्यायचं ज्याच्यानुसार आपल्याला सॉर्ट करायचं आहे. येस सर. पुढे व्हॅल्यूज सर. व्हॅल्यूज A to Z का Z to A ते ठरवू शकता. म्हणजे असेंडिंग पाहिजे का हो सर. डिसेंडिंग पाहिजे. हो सर. सॉर्ट ऑन व्हॅल्यूज पाहिजे. ओके सर. आवाज येत नाही काही. सर आपल्याला प्रॅक्टिसला वेळ दिलेला आहे 5 मिनिटाचा. सुभाष सर, करून झालं असेल तर तुम्ही रिप्लाय देऊ शकतात. अडचण येत असेल तर तसंही सांगू शकतात सर. सर आवाज येत नाहीये अजिबात. प्रॅक्टिस साठी वेळ दिलेला आहे त्यामुळे कोणी बोलत नाही म्हणून आवाज येत नाही. बाकी काय नाही. प्रॅक्टिस झाल्यानंतर बोलतील सर. तुम्ही प्रॅक्टिस करा आणि मग झाल्यानंतर रिप्लाय द्या. झाली असं. बरं, हे झालं असेल सब टोटलचं तर पुढे जातो मी. आता हे जे शीट आहे हे करतो असंच बंद करतो. डायरेक्ट सेव्ह नाही करत मी, कारण मला याच्यावरच काम करायचं पुढं. मी हे एक्सेल सॅम्पल उघडलं परत आणि आता आपण फिल्टर नावाच्या एका फीचरचा विचार करूया. हे फिल्टर जे फीचर असतं ते आपल्याला आपला डेटापैकी ठराविकच कॉलम दाखवून ठराविकच डेटा दाखवून बाकीचे रो हाईड करण्यासाठी आणि मला पाहिजे तेवढेच रेकॉर्ड स्क्रीनवर आणण्यासाठी उपयोगी पडतो. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, होम टॅबवर जावं लागतं. होम टॅबवर सगळ्यात शेवटी मगाशी जिथून सॉर्ट केलं तिथंच फिल्टर नावाचं बटन आहे. फिल्टरवर जर क्लिक केलं तर अशा प्रकारे ड्रॉपडाऊन बटनांनी सगळे फिल्टर ऑन झालेले आपल्याला दिसतील आणि त्यापैकी मला ज्या कॉलमवरचा प्रश्न आहे, ज्या कॉलमवर मला फिल्टर लावून हवा आहे त्या कॉलममध्ये ड्रॉपडाऊन केलं
तर अशा प्रकारचे चेकबॉक्सेस आपल्याला दिसतात. आता ह्या इथे आपला जो टोटल डेटा आहे त्यामध्ये आपल्याला 3 कॉलमला फिल्टर लावून बघायचे. एक्सपेरिमेंटसाठी म्हणून, डेमॉन्स्ट्रेशनसाठी म्हणून आपण 3 कॉलमला फिल्टर लावूया. मला आता हवंय फक्त पुणे युनिव्हर्सिटीची मुलं, तर मी हे ड्रॉप डाऊन करतो, सिलेक्ट ऑल काढून टाकतो आणि पुणे युनिव्हर्सिटीला फक्त क्लिक करतो, ओके करतो. त्याच्या आत फक्त ओपन कॅटेगरीचे कॅन्डिडेट शोधायचेत. परत ड्रॉप डाऊन करतो, सिलेक्ट ऑल काढून टाकतो आणि ओपनला क्लिक करतो. आणि आता मला फक्त एमकॉम झालेले विद्यार्थी शोधायचे. याला ड्रॉप डाऊन करतो, सिलेक्ट ऑल काढून टाकतो आणि एमकॉम ला क्लिक करून ओके करतो. आता मी काय केलंय, पुणे विद्यापीठातले ओपन कॅटेगरीतले एमकॉम झालेले कॅन्डिडेट असे 2 याद्या समोर आणलेल्या आहेत. हे पण ट्राय करून बघा. याला पण आपण 5 मिनिटं देऊया. हे फिल्टर आपल्याला विशिष्ट प्रकारचा डेटा स्क्रीनवर आणून बाकीची डेटा हाईड करण्यासाठी उपयोगी पडतो. आपण जो फिल्टर लावतो त्यावेळी तो डेटा डिलीट होत नाही, तो केवळ स्क्रीनवरून हाईड होतो. आपण सेव्ह न करता ही फाईल बंद केली तर मूळ डेटा जसाच्या आहे तसा आपल्याला सापडेल. ट्राय करून पहा. अतिशय लागणारं असं हे फिल्टर ऑप्शन आहे. म्हणजे डीबीटीचा वगैरे डेटा असतो तुमच्याकडे, विद्यार्थ्यांशी संबंधित काही माहिती असते, तर हे फार तुम्हाला उपयोगी ठरणारं असं हे आहे फिल्टरचं ऑप्शन. आता लावलेले फिल्टर, अप्लाय केलेले फिल्टर 1 बाय 1 जर काढायचे असतील तर आपण या परत एकदा फिल्टरवर ड्रॉप डाऊन करावं आणि क्लिअर फिल्टर फ्रॉम क्वालिफिकेशन, क्लिअर फिल्टर फ्रॉम कॅटेगरी अशा पद्धतीने ते फिल्टर लावलेले आपल्याला काढता येतील. तर फिल्टर हा दाखव आणि लपव अशा प्रकारचा खेळ आहे हा, आणि आपल्याला पाहिजे तसा आपल्या गरजेप्रमाणे तो आपण ऑन किंवा ऑफ करू शकतो. जेव्हा डेटा मोठा असतो त्यावेळी या फिल्टरला जास्त महत्व असतं, जास्त उपयुक्त ठरू शकतो तो, कारण हा सगळ्याच्या सगळा डेटा आपल्याला एका वेळी बघायचा नसतो. आपल्याला विशिष्ट प्रकारचा डेटाच बघायचा असतो. तर अशा वेळी आपल्याला याचा उपयोग होऊ शकतो. या फिल्टरमध्ये काही शंका असतील तर विचारा. मला पिव्हट टेबल पुढचा चॅप्टर दाखवायचा आहे. सर, हा बोला. सेल मध्ये फिल्टरचे ते एरो कसे घेतले हे जरा दाखवा प्लीज. होम टॅब वर जायचं आणि इथं सॉर्ट आणि फिल्टर दाबून हे फिल्टर बटन ऑन करायचं. फिल्टर वर क्लिक करा. स्क्रीनवर बघा माझ्या बटन कुठे आहे ते. हो सर.
फिल्टरवर केलं सर. हो आलंय सर. आलं. आता हव्या त्या कॉलम नुसार क्लिक करून ड्रॉप डाऊन करून त्यातली हवी ती माहिती निवडा आणि बाकीचं सिलेक्ट ऑल काढून टाका. येस सर. येस. बघा समजलंय का? पुढे जाऊ या. हो सर, पुढे जाऊया आपण. ओके समजलं सर. पुढे चला. ओके. आता आपल्याला जे बघायचंय ते आहे पिव्हट टेबल नावाचं एक फीचर. हे पिव्हट टेबल फीचर आपल्याला कुठल्याही डेटावरून संख्यात्मक गोषवारा काढण्यासाठी उपयोगी पडतं. आता मला या उपलब्ध डेटावरनं जी आकडेवारी हवी आहे ती आकडेवारी फक्त पिव्हट टेबलच मला देऊ शकतं. बाकी कुठलंही फीचर तशा प्रकारचं संख्यात्मक गोषवारा देऊ शकत नाही. मग आता मला आकडेवारी कशी हवी आहे? एमकॉम झालेले किती आहेत, MSc झालेले किती आहेत, MSW झालेले किती आहेत वगैरे, किंवा ओपन किती आहेत, NTP किती आहेत, OBC किती आहेत वगैरे, किंवा पुणे विद्यापीठाचे कोण आहेत, NMU चे कोण आहेत, RSTM चे कोण आहेत वगैरे. तर त्यासाठीचं फीचर सुद्धा आपल्याला मेनू बारवर मिळून जातं. हे आपल्याला इन्सर्ट करायचंय. स्क्रीनवर लक्ष द्या, मग पुढे बघू. इन्सर्ट करायचे, पिव्हट टेबल घ्यायचे, ओके करायचे. त्यानंतर माझ्याकडे अशी एक प्रकारची कोरी पाटी येते, एक रिकामी स्लेट येते. या रिकाम्या स्लेटच्या शेजारी आपल्याकडे कॉलमचे शीर्षक दिलेले असतात, कॉलमचे हेडिंग दिलेले असतात. त्यातलं जे हेडिंग मला ज्याच्यावर प्रश्न आहे त्यानुसार ते हेडिंग मला या डाव्या बाजूच्या कॉलम मध्ये घ्यावं लागेल. ड्रॉप रो फील्ड्स हिअर जे लिहिलेलं आहे तिथे मला ते घ्यावं लागेल आणि त्यानंतर नावाचा काउंट मला मधोमध घ्यायला लागेल. आता दिसेल कसं त्याचं आउटपुट बघूया. अगोदर आपण क्वालिफिकेशन नुसार काउंट करून बघूया. क्वालिफिकेशनला क्लिक केलं, ड्रॅग करून डाव्या बाजूला टाकलं. त्यानंतर नावाला क्लिक केलं, नेमला क्लिक केलं आणि ड्रॅग करून मधल्या भागामध्ये टाकलं. आता मला ही टोटल मिळाली, सगळ्याची काउंट मिळाली की MA वाले किती, MBA वाले किती, MCOM वाले किती वगैरे. तर एवढं ट्राय करून बघा. इन्सर्ट मध्ये जाऊन, पिव्हट टेबल मध्ये जाऊन इथपर्यंत करून बघा, मग पुढे सांगतो. प्रॅक्टिकलला 2 मिनिटं पुरतील. आपण केलं तर जमलंय सर. हा, ह्या स्पॉटला थांबा. एक दोघांना जमलं नसेल, दुसऱ्या मिनिटाला पुढे जाऊया आपण. येस सर. आता फिल्टर प्रमाणेच हे सुद्धा ऑन अँड ऑफचं असल्यामुळे आपण त्याला चेकबॉक्सच्या साह्याने ऑन करू शकतो किंवा ऑफ करू शकतो. त्यानंतर मला ह्या कॅटेगरीमध्ये अजून एक पॅरामीटर घालायचा आहे, तो आहे क्वालिफिकेशन याचा कॅटेगरीचा. तर कॅटेगरीला सिलेक्ट करतो मी
आणि या खालच्या कोपऱ्यामध्ये क्वालिफिकेशनच्या खाली ड्रॉप डाऊन करतो. आता मला दोन पॅरामीटर दिसले तिथं, एक आहे MA म्हणजे क्वालिफिकेशन आणि एक आहे OBC म्हणजे कॅटेगरी. तर हे आता मला कॅटेगरी वाईज क्वालिफिकेशन वाईज अशा प्रकारचं काउंटिंग मिळालेलं आहे. स्क्रीनवर बघू शकता मी जे हायलाइट केले ते MA OBC 4 होते, ओपन 11 होते, SBC 1 होते, SC 3 होते, याचा अर्थ MA ची टोटल 19 झाली. अशा प्रकारे आपण जर याचा क्रम बदलला, कॅटेगरी अगोदर घेतली आणि क्वालिफिकेशन नंतर घेतलं, तर आपल्याला असं दिसेल कॅटेगरी वाईज आणि क्वालिफिकेशन वाईज. तर हे सुद्धा करून पहा. मल्टिपल कॉलमवर आपल्याला काउंट कशी घेता येईल त्याचा अंदाज येईल आपल्याला. बघा, करता आले का? एकदा रिपीट करा सर, प्लीज समजली. आता हे आपण जे बघतोय ते 2D मध्ये बघतोय, 2 डायमेन्शनल बघतोय. आता हेच क्वालिफिकेशन मी या इथे न टाकता आपण जर कॉलम हेड्स मध्ये घातलं तर आपल्याला 3D मध्ये हे दृश्य दिसेल. या इथे पाहू शकता मी उभ्या कॉलम मध्ये कॅटेगरी घातलेली आहे आणि आडव्या रो मध्ये क्वालिफिकेशन घातलेले. आता मला या पद्धतीने तो डेटा दिसतोय. तर हा सुद्धा पिव्हट टेबल मध्ये डेटा बघण्याचा एक मार्ग असू शकतो. आपल्याला ज्या कॉलमवर प्रश्न आहे, ज्या कॉलमवर आपल्याला शंका आहे, ज्या कॉलम नुसार काउंट करायचे ते कॉलम आपण एकतर रो मध्ये किंवा कॉलम मध्ये इन्सर्ट करू शकतो. आणि हे सगळं ऑन अँड ऑफ आहे. आपल्याला हवं तेव्हा चेकमार्क काढू शकता, हवा तेव्हा चेकमार्क इन्सर्ट करू शकता. फक्त कोणता कॉलम कुठे इन्सर्ट केला पाहिजे ते आपल्या गरजेनुसार आपल्याला ठरवलं पाहिजे. लक्षात आलंय का? बघा, मग पुढच्या टॉपिक कडे जाऊया. प्रॅक्टिकलला मी अजून 5 मिनिटं देतो. पिव्हट टेबलला वेगवेगळ्या अँगलनी ट्राय करून पहा. आपण मोजून 5 मिनिटांनी, बरोबर 5 मिनिटांनी मेलमर्जच्या टॉपिक कडे जाऊया.
सर जमलं नाही. हॅलो हॅलो सर. ठीक आहे, आपण पुढचा टॉपिक बघूया. आपल्यापाशी 15 मिनिटं आहेत साधारण. मी आता जे दाखवणार आहे ते मेल मर्ज या नावाने ओळखलं जातं. स्क्रीन शेअर करतो आधी, मग बघूया. वर्डचं डॉक्युमेंट स्क्रीनवर दिसतंय का बघा आपल्याला. ओके, यावर आपल्याला आता जे प्रक्रिया करायची ती अशी करायची आहे की आपल्याला एक मजकूर काही वेळा अनेक लोकांना पाठवायचा असतो. इथे हा जो मेलमर्ज हा शब्द आहे, हा मेलमर्ज शब्द, मेलमर्ज ही सुविधा वापरून आपण तसं करू शकतो. पण हा मेलमर्ज शब्द, मेल या शब्दामुळे अनेकदा गैरसमज निर्माण होऊ शकतात की हे ईमेलने पाठवायचं आहे का काय. ते ईमेलने पाठवायची सोय आहे याच्यामध्ये, परंतु आता जे आपल्याला बघायचे ते केवळ पत्र पाठवणे. आपण नेहमी जे पोस्टाने पत्र पाठवतो प्रिंटआउट काढून, तेवढ्यापुरताच आपल्याला विचार करायचा आहे, त्याच्या पलीकडचा नाही. मग आपल्याला ही सुविधा कशी वापरता येईल त्याचा विचार करू. अगोदर आपली सिनरिओ डोळ्यासमोर आणा, आपली रिक्वायरमेंट डोळ्यासमोर आणा की आपल्याला एक पत्र आणि आपल्याकडे 500 पत्ते तयार आहेत एक्सेल मध्ये, तर ते आपल्याला इन्सर्ट करायचे त्याच्यामध्ये. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, अगोदर पत्राचा मजकूर तयार करून घ्यावा लागेल. पत्राचा मजकूर नेहमीप्रमाणे आपण तयार करूया. या इथे टूच्या जागी ते सगळे पत्ते आले पाहिजेत. म्हणजे टूच्या जागी आता काही घालू नका. आपल्याला फक्त पत्र तयार करायचंय आणि हा मजकूर आपल्या गरजेनुसार आपण टाईप करत सुटलेलो आहोत. हे पत्र तयार केलं, खाली काय सही वगैरे करायची ती केली. आणि मग याला फॉर्मॅटिंग कसं पाहिजे होतं ते केलं. नॉर्मल कोर्समध्ये आपण जसं करतो तसंच आपल्याला करायचंय, त्यापेक्षा वेगळं काही नाही. आता ह्या ठिकाणी आपण असं गृहीत धरलेलं आहे की आपल्याकडे पत्ते एक्झिस्टिंग आहेत, म्हणजे पत्ते उपलब्ध आहेत, सेव्ह केलेले आहेत कुठेतरी, आणि 99% केसेसमध्ये ते एक्सेल फॉर्मॅटमध्ये सेव्ह केलेले असतात. तर मी जी फाईल वापरणार आहे आता ती सॅम्पल फाईल आहे, माझ्याकडे आहे ती सेव्ड. पण त्या अगोदर मला हा मेलिंग मेनू बघायचा आहे. मेलिंग मेनू मध्ये काय आहे, मेलिंग नावाचा मेनू आहे वर्ड मध्ये. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला स्टार्ट मेल मर्ज नावाचं एक बटन दिसतं.
स्टार्ट मेल मर्ज वरच्या बटनाची प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय ही पुढची सगळी बटन्स आपल्याला डिसेबल दिसतील, कारण आपण मेल मर्जची प्रक्रिया अजून सुरू केलेलीच नाही. मग स्टार्ट मेल मर्ज वर क्लिक केल्यानंतर इकडे लेटर्स नावाचा एक ऑप्शन येतो. हे बटन दाबून मी वर्डला हे सांगितलंय की या पत्राचा उपयोग मी मेल मर्जच्या सुविधेसाठी पत्र म्हणून वापरणार आहे. त्यानंतरची पुढची स्टेप आपल्याला घ्यावी लागते ती आहे सिलेक्ट रेसिपियंटची. सिलेक्ट रेसिपियंट वर क्लिक करतो आणि मला नवीन टाईप करायची नाहीये लिस्ट, माझ्याकडे ऑलरेडी लिस्ट एक्झिस्टिंग आहे. मग या इथे मला ऑप्शन निवडावं लागेल यूज एक्झिस्टिंग लिस्ट. यूज एक्झिस्टिंग लिस्ट वर क्लिक केल्यानंतर मला इथे त्या फाईलमध्ये जाऊन त्या फोल्डरमध्ये जाऊन ती फाईल शोधायला लागेल जिथे माझी ती फाईल उपलब्ध आहे. मग मी आता एक्सेलचे फाईल शोधायचे मला इथून. आणि ऍड्रेसचा डेटाबेस फॉर मास मेलिंग अशी ती फाईल घेतली. त्यानंतर ते मला विचारतं की यातल्या कुठल्या शीट मधून आपल्याला ऍड्रेस पिकअप करायचे. तर या इथे मी त्या ऍड्रेसचं शीट पिकअप केलं, याला ओके केलं आणि त्यानंतर मग आपल्या लक्षात येईल की हे प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मग बाकीची जी फील्ड आहेत, बटन आहेत, ती आपल्याला एनेबल झालेली दिसतील. तर ह्या टो मध्ये आता मला त्या त्या जागी क्लिक करून तो पत्ता तो फील्ड इन्सर्ट करायचा आहे. तर इन्सर्ट मर्ज फील्ड असं बटन दिसतं आपल्याला. याला ड्रॉप डाऊन केल्यानंतर ह्या सगळ्या फील्डची नावं इथे मला दिसायला लागतील. तर मला इथे घ्यायचंय ब्रांच नेम, कॉमा देऊन एंटर द्यायचंय. त्यानंतर द्यायचंय ऍड्रेस, कॉमा देऊन परत एंटर द्यायचंय. त्यानंतर द्यायची आहे सिटी, त्यानंतर द्यायचं आहे डॅश, त्यानंतर द्यायचे पिन कोड आणि कॉमा देऊन परत एंटर करायचे आणि स्टेट द्यायचे. हे स्टेट मी फॉर्मॅट करू शकतो, म्हणजे मला पाहिजे त्या पद्धतीने बोल्ड अंडरलाईन वगैरे करू शकतो. तर हे मी काय केलं, फिल इन द ब्लँक्स करत गाळलेल्या जागा भरत ते फील्ड त्या त्या ठिकाणी इन्सर्ट करण्याच्या दृष्टीने उपाययोजना केली. आता याच मेलिंग मेनूवर शेवटच्या भागामध्ये प्रिव्ह्यू रिझल्ट्स नावाचा ऑप्शन बटन दिसतो. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला दिसेल की एक एक पत्ता वेगवेगळ्या पानावर आलेला आहे. तर इकडे नेक्स्ट बटन, प्रिव्हियस बटन असं पण दिसतंय, नेक्स्ट रेकॉर्ड. हे बघा, एक एक पत्ता पुढे पुढे सरकत चाललेला आहे. हे बघा, आपण काय केलं, आपण एक मेल मर्जची प्रक्रिया सुरू केली. आपण आधी मजकूर सुरू केला आणि त्याच्यामध्ये असं गृहीत धरलेलं होतं की आपल्याकडे पत्त्यांची यादी तयार आहे, ती एक्सेल शीट मध्ये असली पाहिजे, कारण आपण एक्सेल व्यतिरिक्त अन्य डेटाबेस आपल्या मशीनवर वापरत नसल्यामुळे एक्सेलच योग्य आहे जास्त. त्यानंतर मेलिंग मेनूवर क्लिक करायचं, स्टार्ट मेल मर्ज वर जायचं, त्यातला लेटर्स हा पर्याय घ्यायचा. त्यानंतर सिलेक्ट रेसिपियंट वर जायचं, यूज एक्झिस्टिंग लिस्ट मधनं आपली एक्सेलची फाईल पिकअप करायची आणि त्यानंतर योग्य त्या ठिकाणी क्लिक करून इन्सर्ट मर्ज फील्ड वर क्लिक करून तो पत्ता त्या त्या ठिकाणी इन्सर्ट करायचा. सगळं इन्सर्शन पूर्ण झाल्यानंतर प्रिव्ह्यू रिझल्ट्स बटन दाबून हे बघायचं की आपले पत्ते कसे आलेले आहेत. ही आपली टेम्पलेट तयार झाली. पूर्वीच्या काळी सायक्लोस्टायलिंग मशीन होतं, आपल्याला आठवत असेल, आपल्यापैकी अनेकांनी ते वापरले असेल सायक्लोस्टायलिंग मशीन. तर त्या पद्धतीने आपलं हे स्टेन्सिल तयार झालं. आणि सगळ्यात शेवटची एक स्टेप आता शिल्लक राहते, ती आहे फिनिश आणि मर्ज. फिनिश आणि मर्ज वर क्लिक केल्यावर एडिट इंडिव्हिज्युअल डॉक्युमेंट करून किंवा प्रिंट करून आपण तशी पाठवू शकतो. आता आपल्या डेमॉन्स्ट्रेशन पुरतं रेकॉर्ड नंबर 1 ते रेकॉर्ड नंबर 50 एवढंच मी घेतो, ओके करतो. हे बघा, आपल्याला नवीन पत्त्यांची एक फाईल मिळालेली आहे. आपल्याला ही प्रिंट करून पाठवायची आहे. आपल्याला ती टेम्पलेट प्रिंट करायची नाहीये, ही पत्त्यांची फाईल प्रिंट करायची आहे, एवढं लक्षात घ्या. तर एवढी ही प्रक्रिया सोपी आहे. आपला जर मजकूर तयार असेल आणि आपले जर पत्ते तयार असतील तर मेलमर्जची प्रक्रिया करायला 5 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागत नाही. ही जी प्रक्रिया केली त्याच्यामध्ये कोणाला काही शंका असतील तर विचारा. सर, पत्त्याची जी एक्सेल शीट आहे
त्यामध्ये नेम ऑफ सिटी, प्लेस हे वेगवेगळे कॉलम असले पाहिजे का सर? ऑफकोर्स आपला डेटा म्हणल्यावर एक्सेल मध्ये आपण ज्या शिस्तीने आणि ज्या पद्धतीने डेटा रचतो, डेटा सेव्ह करतो, तीच पद्धत फॉलो करायची. सिटीसाठी वेगळा कॉलम, डेटसाठी वेगळा कॉलम, पिनकोड साठी वेगळा कॉलम, पत्त्यासाठी वेगळा कॉलम, असंच असलं पाहिजे. येस. आणि ऍड्रेस हे फक्त एक्सेल शीट वरनच घेता येतील का? आत्तापुरते तरी, म्हणजे आपल्या वापरण्यापुरते तरी एक्सेल शीट मधून घेता येतील. पण जर प्रोफेशनल डेटाबेस वापरत असतील, ओरॅकल सारखे, MySQL सारखे, MS SQL सारखे, तर ते सुद्धा आपल्याला वापरता येतील पत्ते. आपल्या कॉमन युजरच्या दृष्टीने फक्त एक्सेल लक्षात ठेवायचं. याचे वापर खूप मोठ्या प्रमाणात आहे. जोपर्यंत वापरायला सुरुवात करत नाही तोपर्यंत आपल्याला याचं महत्व आणि याचं मूल्य कळत नाही. एकदा वापरायला सुरुवात केली की मग आपल्याला लक्षात येतं की यार याच्यात किती काय काय फीचर्स आहेत, आपण वाटेल त्या पद्धतीने वापरू शकतो त्याला. अजून काही शंका? प्रोसिजर पूर्ण कळली, प्रक्रिया पूर्ण कळली असेल तर बघा, मग आपण आजचा टॉपिक बंद करूया. 5 वाजत आले. लक्षात आलं पूर्ण? सर आमच्याकडे आता ऍड्रेस नसल्यामुळे पाठवता येत नाही, बाकीचं लक्षात आलं सर कसं पाठवायचं. ऍड्रेस तुम्ही घेऊ शकता. 1 मिनिट, मी तुम्हाला लिंक देतो. कम्प्युटर वापरताय का मोबाईल वापरताय? मोबाईलवर ऐकतो सर आणि कम्प्युटरवर बघतो मी ट्राय. वापरताय प्रत्यक्ष? बरं 1 मिनिट, मी तुम्हाला लिंक देतो. हो सर, हो. 1 मिनिट. येस सर. हे बघा, हे जे मी टाईप केलं ना इथे, त्या लिंक वरून ही फाईल डाउनलोड करून घ्या. आत्ता जागच्या जागी आपल्याला प्रॅक्टिकल करता येतील. येस सर. हो.
ठीक आहे, जर प्रॅक्टिकल करून झालं असेल, जर संकल्पना लक्षात आली असेल तर आपण आजचा टॉपिक बंद करू. काही शंका असतील तर विचारू शकता. 5 वाजून गेलेले आहेत. हॅलो हा बोला. हॅलो हॅलो बोला. हा सर नमस्कार. मला एक अडचण होती हा या टॉपिक बद्दल नाही, पण कसं ते एखाद्या वेळेस आपण एक्सेल मध्ये टेबल तयार करतो हा आणि जेव्हा पेज सेटिंग करतो हा. तर पेज मध्ये प्रिंट मध्ये येतात. जर याबद्दल आपण पेज सेटिंग बद्दल माहिती सांगितली तर बरं होईल. बरं, आता पेज सेटिंग जर बघायचं म्हटलं, दाखवतो स्क्रीनवर, 1 मिनिट. हे बघा, आता स्क्रीन दिसतोय का बघा. हो सर. आपल्याला हा कॅन्डिडेटचा डेटाबेस जर प्रिंट करायचा असेल तर कंट्रोल P दाबल्यावर आपल्याला अशा प्रकारे एक विंडो समोर येते. या विंडोमध्ये सगळ्यात पहिलं लिंक दिसते आपल्याला, ती पेज सेटअपची आहे. त्याच्यावर ओरिएंटेशन दिसतंय, म्हणजे लँडस्केप पाहिजे का पोर्ट्रेट पाहिजे ते इथून आपण देऊ शकतो. त्यानंतर इकडे कस्टम स्केलिंग आहे. कस्टम स्केलिंग म्हणजे किती टक्के पाहिजे, 100%, 41%, 50% वगैरे. आणि त्याच्या खाली एक पेज सेटअप नावाचं बटन आहे, लिंक आहे. त्याच्यावर क्लिक केल्यावर हा पेज सेटअप डायलॉग बॉक्स उघडतो आणि इथून आपण डिसाईड करू शकतो की आपला पेपर कसा पाहिजे, पेपरचा साईज काय आहे, ओरिएंटेशन काय आहे, हे सगळं या इथून आपण डिसाईड करू शकतो. त्या पलीकडे मार्जिन्स आहेत. मार्जिन हॉरिझॉन्टली सेंटर पाहिजे का व्हर्टिकली सेंटर पाहिजे, त्याची बटन्स इकडे आहेत. हेडर फुटर आहेत. हेडरला काय आलं पाहिजे, फुटरला काय आलं पाहिजे. हेडरला जनरली ऑफिसचं नाव वगैरे दिलं जातं, फुटरला जनरली पेज नंबर वगैरे दिले जातात. हे सगळं इथून कंट्रोल होतं. इथला महत्वाचा भाग जो आहे तो ह्या स्केलिंगचा आहे. स्केलिंग आपण कितीही टक्क्यांनी ऍडजस्ट करू शकतो किंवा एक पेज बाय किती पेज फिट व्हावं हे इथून देऊ शकतो. आता हे जर आपण असं केलं तर हे बघा, माझं जे प्रिंटआउट आहे ते मधोमध आलेलं आहे कागदाच्या. पण इथे दाखवण्यासारखी अजून एक गोष्ट अशी, होम टॅबवर जर मी गेलो, इथे पेज लेआउट मध्ये प्रिंट टायटल नावाचं एक बटन आहे. प्रिंट टायटल वर जर गेलो तर या इकडे आपल्याला बटन सापडतं रोज टू रिपीट ॲट टॉप. या रोज टू रिपीट ॲट टॉप वर जर मी गेलो तर ह्या सगळ्या रोज टॉपला आल्या पाहिजेत. म्हणजे कितीही पेजेस झाली तरी या सगळ्या रोज वर दिसल्या पाहिजेत, अशी व्यवस्था मी करू शकतो. प्रिंट प्रिव्ह्यू जर बघितला तर आपल्या लक्षात येईल की लिस्ट ऑफ कॅन्डिडेट्स आणि त्याच्या खालचे सिरियल नंबर, रोल नंबर वगैरे तिन्ही पानावर रिपीट झालेले आहेत. तर यामध्ये पेज सेटअप डायलॉग बॉक्स मध्ये बघण्यासारखं हे एवढं होतं. ह्याच्यामधून आपण प्रिंटिंग ऍक्च्युली कसं यावं त्याचा प्रिव्ह्यू बघून मगच जर प्रिंटआउट दिलं तर आपली एक्सेलची वाया जाणारी पानं वाचतात. अदरवाईज एक्सेलच्या बाबतीतला नेहमीचा येणारा अनुभव असा आहे की एक्सेलच्या प्रिंटआउट मध्ये पानांची प्रचंड नासाडी होते. पेजेस टरकावून फाडून फेकून दिले जातात कारण त्याचं प्रिंटआउट आपल्याला पाहिजे तसं आलेलं नसतं म्हणून. तर हे झालं प्रिंट लेआउट विषयी, म्हणजे प्रिंट सेटअप विषयी. अजून काही शंका? ठीक आहे, बंद करतो मी. आजचा सेशन संपला असं जाहीर करतो. काही शंका असतील तर नंतर विचारू शकता आणि सॅम्पल जे फाईल दिलेले आहेत त्या वापरून आपण एक्सपेरिमेंट सुद्धा करू शकतो. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. थँक्यू सर. धन्यवाद सर. थँक्यू सर.
येस. तर मुकुंद सरांनी आज आपल्याला खूप छान पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे. तर ऍडव्हान्स एक्सेल मधील काही बाबी जसं की पिव्होट टेबल, फिल्टर, सॉर्टिंग या सरांनी छान पद्धतीने इथे कव्हर केलेले आहे. तरी हा व्हिडिओ आपला युट्यूबवर देखील असणार आहे, तर तेथून तुम्ही म्हणजे काम करताना देखील हा पॉज करून बघू शकतायत. तसंच मेलमर्ज सारखा जो एक महत्वाचा विषय आहे त्याला देखील आज आपण म्हणजे केलेला आहे. हा टॉपिक सुद्धा बघितलेला आहे. तर खरोखर या सर्वच टॉपिक्सचा जो काही यूज आहे हा आम्ही तर डेली करत असतो आणि आपण देखील आपल्या रोजच्या कामकाजात याचा निश्चितपणे वापर करू शकाल. म्हणजे वरिष्ठ कार्यालयाकडून एखादी माहिती मागवली असेल तर ती त्या पद्धतीने सॉर्ट करणे म्हणा, अनालाइज करणे हे तुम्हाला निश्चित करता येणार आहे. तसेच काही पत्रव्यवहार असेल की तो अनेक विद्यार्थ्यांशी करायचा असेल तुम्हाला समजा, तर तो देखील मेलमर्जच्या माध्यमातून सोपा होणार आहे. शिवाय मेलमर्जचा वापर जसं सर म्हणाले की अजूनही खूप अधिक वेगवेगळ्या पद्धतीने करता येतो, जसं की सर्टिफिकेट्स बनवणे हे देखील एक मेलमर्जच्या साहाय्याने शक्य होत असतं आणि आम्ही स्वतः सुद्धा TRTI मध्ये मेलमर्जच्या पद्धतीने सर्टिफिकेट्स जनरेट करत असतो. शिवाय इतरही अजून आय कार्ड्स बनवणे किंवा इतर अनेक कल्पकतेने तुम्ही या मेलमर्जला वापरू शकतात. एक थोडंसं गाळलेल्या जागा भरा अशा पद्धतीचं हे थोडंसं ऍप आहे आणि खूप छान पद्धतीने आज आपले तज्ज्ञ मार्गदर्शक मुकुंद नाडगौडा सरांनी आपल्याला हे विषय घेतलेले आहेत. त्यासोबतच प्रशिक्षणार्थींच्या शंकांचं देखील खूप छान पद्धतीने इथे सरांनी समाधान केलेलं आहे. तर मी सरांचे खूप खूप आभार मानते या ठिकाणी की सरांनी आपल्याला सकाळी तांत्रिक अडचण उद्भवली तरी देखील सरांनी वेळात वेळ काढून आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन आत्ताच्या सत्रात केलेलं आहे. थँक्यू मुकुंद सर. तसंच प्रशिक्षणार्थींना देखील मला सांगायचं आहे की आज आपला हा 5वा दिवस आहे प्रशिक्षणाचा आणि या ठिकाणी तंत्रज्ञान विषयक बाबी आपल्या या ठिकाणी आपण काही कव्हर केलेल्या आहे या 5 दिवसात. तर रोजच्या प्रमाणे आजची देखील असाइनमेंट असणार आहे आणि असाइनमेंट मध्ये पहिली असाइनमेंट आपली की आपल्याला एक्सेलच्या वर्कबुक मध्ये सरांनी जे काय आपल्याला आता समजा फिल्टर ऑप्शन सांगितलेलं आहे किंवा त्यामध्ये सॉर्टिंग आहे, राईट, त्यानंतर पिव्होट टेबल आहे. तर हवं तर आपण सरांनी जी आपल्याला सॅम्पल फाईल दिलेली आहे, शेअर केलेली आहे, तर तो डेटा खूप सिलेक्टेड डेटा या ठिकाणी सरांनी घेतलेला आहे तो आणि त्याच्यावरती तुम्ही ते इम्प्लिमेंट करून बघू शकता आहात. तर त्यामध्ये वेगवेगळ्या शीट्स आहेत तिथे. तर तुम्ही त्या ठिकाणी पहिल्या एखाद्या शीटवर तुम्ही सॉर्टिंग करून बघा, दुसऱ्या एखाद्या शीटवर तुम्ही फिल्टर्स अप्लाय करून तिथे तुम्हाला ते सबमिट करायचं आहे आणि नंतर एका तिसऱ्या शीटवर तुम्ही पिव्होट टेबल, तो पण वेगवेगळ्या पद्धतीचे पिव्होट टेबल सरांनी आपल्याला दाखवलेले आहेत की अगदी 2 डायमेन्शनल पासून तर 3 डायमेन्शनल पर्यंत वेगवेगळ्या पद्धतीचं. तर तसे त्या पद्धतीचे 2-3 शीट्स तुम्ही पिव्होट टेबलवर देखील बनवू शकतात आणि त्या शीट्सला रिनेम केलं तर अधिक चांगलं राहील की म्हणजे तुम्ही ते सॉर्टिंग पिव्होट टेबलचं कुठल्या बेसवर केलेलं आहे अशा पद्धतीने. तर अशा पद्धतीने पहिली असाइनमेंट आहे आणि दुसरी जी असाइनमेंट आहे मेलमर्जची, तर त्या ठिकाणी आपल्याला सरांनी ज्या पद्धतीने आपल्याला पत्रव्यवहाराचं एक उदाहरण दिलेलं आहे, डेटाबेस देखील सरांनी आपल्याला दिलेला आहे त्या ठिकाणी. तर सरांचा डेटाबेस घेतला तर चालेल किंवा तुम्ही देखील स्वतः तो तयार करू शकतात, कारण आपलं एक्सेलचं सत्र काल आणि आज मध्ये झालेलं आहे. पण आपल्याला एकूण फक्त एक 5 ते 6च काय म्हणू रेकॉर्ड्स जनरेट करायचे आहेत, राईट. तर त्यामध्ये एक पत्राचा नमुना तयार करायचा आहे आणि 5-6 ऍड्रेसेस घेऊन ते तुम्हाला त्या ठिकाणी जनरेट करून ती जी नव्याने फाईल तयार होते ती तुम्हाला सेव्ह करायची आहे आणि ती तुम्हाला ड्राईव्ह वरती अपलोड करायची आहे. आता इथे मुख्य अडचण कुणाची येईल की ज्यांच्याकडे लॅपटॉप नाही किंवा ज्यांच्याकडे PC नाही, तर मोबाईल वरून मेलमर्ज करता येणार नाहीये तुम्हाला त्या ठिकाणी. त्यामुळे ज्यांच्याकडे मोबाईलच आहे, दुसरा ऑप्शनच नाही, ओके, तर त्यांनी ऍटलिस्ट
पत्राचा एखादा नमुना बनवावा किंवा त्यांनी ऍटलिस्ट सर्टिफिकेटचा देखील एखादा टेम्पलेट नमुना बनवला तरी देखील चालणार आहे. तर त्यांनी तो सबमिट करावा. हा अगदीच नाईलाज आहे, पण तरी देखील प्राधान्य द्यावं. माझं सांगणं आहे सगळ्यांना की मेल मर्ज जे आहे हे तुम्ही करून बघावं. म्हणजे ते केल्यावरच तुम्हाला कळेल की हे किती छान आहे, सोपं आहे आणि त्याही पेक्षा हे आपल्या किती कामाचं आहे हे तुम्हाला केल्यानंतरच लक्षात येणार आहे. तर मेलमर्ज ची एक असाइनमेंट आणि एक्सेल वरती, ऍडव्हान्स एक्सेल वरती एक असाइनमेंट, अशा दोनही फाईल्स आज आपल्याला या ठिकाणी सबमिट करायच्या आहे. लिंक दिली जाईल आपल्याला ग्रुपवरती. तर खूप खूप धन्यवाद मुकुंद सरांचे या ठिकाणी. प्रदीप यंगुलवार सर आपल्या सोबत आहेत. तर आज आपण या ठिकाणी थांबत आहोत आणि उद्याच्या दिवशी आपण या ठिकाणी जराशी एक सुट्टी घेत आहोत. सुट्टी म्हणण्यापेक्षा आपले 5 दिवसांचे जे असाइनमेंट्स कोणाचे राहिले असतील, पेंडिंग असतील, तर त्यासाठी देखील हा थोडासा अवधी घेत आहोत. शिवाय आपण शिकून घेतलेल्या बाबींवर थोडीशी एक प्रॅक्टिस किंवा उजळणी म्हणून देखील हा वेळ तुम्हाला वापरता येणार आहे उद्याचा. तर रिकमेंडेशन राहील माझं की उद्या आम्ही सगळ्या लिंक तुमच्यासाठी ओपन ठेवू. तर उद्या आपले 5ही दिवसाचे असाइनमेंट्स उद्या आपले सबमिट होणे अपेक्षित आहे. कारण ती आपली एक महत्वाची एक आपण म्हणतो अनिवार्य केलेलं आहे आपण की सर्व असाइनमेंट सबमिट असणं, त्यानंतर परीक्षा देणं, शेवटची फीडबॅक देणं, उपस्थिती सत्रादरम्यानची, या बाबी आपल्याला प्रशस्तीपत्रासाठी एक आवश्यकता म्हणून आपण घेत असतो. तरी देखील त्याही पुढे जाऊन प्रमाणपत्रापेक्षा प्रमाण महत्वाचे आहे. आणि प्रमाण म्हणजे काय की आपण ह्या गोष्टी छान पद्धतीने वापरतोय, तर तेच एक शेवटी प्रमाण असणार आहे. तर आपण या ठिकाणी आज थांबूयात आणि मग परवाच्या दिवशी आपण सकाळी 11 वाजता, पावणे 11 वाजता भेटूयात. ठीक आहे. थँक्यू सो मच. येस, थँक्यू मॅम. अक्को हे मला असाइनमेंट करून दे गं.